स्वागतम स्वागतम स्वागतम. आदरणीय प्राचार्य, विभाग प्रमुख व आजचे प्रमुख पाहुणे यांनी आपले स्थान ग्रहण करावे ही विनंती. भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्ष आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत संस्थेमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यापैकी आज भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमास लाभलेल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करूयात. तरी मी माननीय प्राचार्य डॉक्टर के.एम. बकवाड सर यांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर उमा कडगे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. तसेच मी प्राचार्य बकवाड सरांना विनंती करतो की त्यांनी श्री A.R. धर्माधिकारी सर यांची पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. तसेच श्री कामे सर यांनी आपल्या संस्थेचे प्राचार्य ते बकवाड सर यांचे स्वागत करावे अशी मी त्यांना विनंती करतो. मी आपल्या संस्थेचे प्राचार्य डॉक्टर के.एम. बकवाड सर यांना विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाबद्दल 2 शब्द बोलावे. मंचावर उपस्थित मान्यवर, संस्थेतील सर्व विभाग प्रमुख व अधिकारी व कर्मचारी, 1-2 दिवसापूर्वीच आपल्याला DT आणि आरोग्य पत्र प्राप्त झालं. आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाअंतर्गत पहिल्या सुरू आपल्याला सेमिनार घ्यायचं, त्याच्यानंतर कार्यशाळा, त्याच्यानंतर एक सायकल रॅली आणि निबंध स्पर्धा असे 4 विविध प्रोग्राम आपल्याला संस्थेमध्ये या आणि पुढच्या महिन्यात कंडक्ट करायचे. खरोखर तर मी आज IT डिपार्टमेंट आणि इलेक्ट्रॉनिक डिपार्टमेंटला धन्यवाद देतो, कारण का अगदी राईट टाइम, अगदी योग्य रीतीने म्हणजे YouTube लाईव्ह प्रोग्राम होत आहे, त्याबद्दल इलेक्ट्रॉनिक्स आणि IT डिपार्टमेंटचे स्पेसिफिकली अभिनंदन आणि मी कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर उमा एस कडगे यांचा मी थोडक्यात परिचय करून देते. डॉक्टर उमा एस कडगे या महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात इतिहास आणि राज्यशास्त्र विभागात गेल्या 30 वर्षापासून प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी इतिहास या विषयात PhD प्राप्त केलेली आहे. तसेच लायन्स क्लबच्या आंतरराष्ट्रीय सामाजिक चळवळीमध्ये 30 वर्षापासून कार्यरत आहेत. सध्या त्या योग शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. अनेक महिलांना रोजगार देण्यासाठी कीर्ती फूड्स या लघुउद्योगाला सुरुवात केलेली आहे. अशा विविध गुणांनी संपन्न असलेल्या डॉक्टर उमा एस कडगे यांना मी विनंती करते की त्यांनी आपले विचार मांडावे. लावटी शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयाच्या या ठिकाणी उपस्थित असलेली आजच्या कार्यक्रमासाठी प्राचार्य के.एम. बकवाड सर, बाहेरून पाहुणे आलेले प्राध्यापक धर्माधिकारी सर, माझ्या सखी असलेल्या प्राध्यापक वैशाली खानापूर मॅडम, अग्रवाल मॅडम, उपस्थित सर्व प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थिनी बंधू भगिनी, आझादी का अमृत महोत्सव म्हणजे निश्चितच आपल्याला आपल्या देशाच्या
स्वातंत्र्य चळवळीच्या मागच्या इतिहासाकडे आपल्याला घेऊन जातो. बऱ्याच पैकी आपण सुरुवातीपासून इतिहास शिकलेलेच आहोत, आवडीचा विषय असेल अथवा नसेल, पण बार बार त्या घटना, त्या चळवळी, त्या व्यक्तींची नावं आपण ऐकलेली आहेत. त्यामधली बऱ्याच लोकांची नावं आपल्याला बऱ्यापैकी पाठही झालेली आहेत. त्याच्याबद्दल एक वेगळा आदरही आपल्या मनात बसतोय. विशेषतः भारत म्हटलं की आपली छाती फुलून येते की आपण भारताचे नागरिक आहोत. आणि भारताचा इतिहास जाणून घेत असताना अनेक वेळा आपल्याला खूप प्राचीन कालखंडापासून जर जायचं असेल तर अनेक वेळा भारतावर अनेकांची आक्रमण झालेली आहेत. प्राचीन कालखंड घ्या, मध्ययुगीन कालखंड घ्या, म्हणजे भारताच्या व्यक्तित्वाची सहनशीलता एवढी प्रगाढ आहे की अनेक वेळेस अनेकांची आक्रमण होऊनही भारतीय संस्कृती आजही जशाच्या तशीच ताठ मानेने उभी आहे. एवढंच नव्हे तर भारतीय संस्कृती जगाच्या पाठीवर अत्यंत आदर्श म्हणून ओळखली जाते. हे भारताचं एक आध्यात्मिक म्हणा, एक धार्मिक म्हणा, एक वैचारिक म्हणा किंवा एक सहनशीलतेची परिपूर्ण अशी आकृती म्हणा, पण ती भारताच्या संदर्भामध्ये जागतिक लेवलवर आहे. भारतावर आत्ताच मी सांगितलं मी की अनेकांनी अनेक वेळा आक्रमण केली आहे. त्यांचा कधी आपण परतावा केलाय किंवा कधी कधी सहनही केले. मुघलांनी जवळपास 1526 पासून ते 1707 पर्यंत सलग भारतावर त्यांनी राज्य केलेलं आहे. त्याच्या अगोदरही अनेक इस्लामांनी राज्य केलं होतं, पण त्याचं काही फार मोठं एवढं आपल्याला काही अवाकीसवा वाटलं नाही किंवा त्याचं फार अवडंबरही वाटलं नाही. पण जेव्हा व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले है ना, हातामध्ये तराजू घेऊन आले आणि राज्यकर्ते बनले, तेव्हापासून थोडीशी वेगळीच अशी चलबिचल झाली भारतीयांच्या या स्वभावामध्ये. कारण येणारे जे काही परकीय होते, येणारे जे काही सुधारित अशा प्रकारची आवृत्ती होती, ज्या देशावर सूर्य मावळत नाही असं म्हटलं जायचं, ज्या देशाने जगातल्या अनेक देशावर आक्रमण करून, राज्य करून, अनेक ठिकाणी क्रांतिकारी विचाराला विरोध करून, म्हणजे अनेक देशाचे पाणी पिऊन आलेले असे युरोपियन होते. साता समुद्रापलीकडचं, पाश्चात्य वगैरे अशी नावं अनेक आहेत. पण हे आल्यानंतर मात्र थोडीशी वेगळी हालचाल सुरू झाली. अनेक वर्ष जसं आपण इतर अनेक परकीयांचं वेळोवेळी स्वागत करत होतो, तशाच पद्धतीने यांचंही स्वागत आपण केलं. नाहीतर भारतामध्ये एक संस्कृती आहे, अतिथी देवो भव. बाहेरच्या देशामध्ये बघा, जपानचा इतिहास असं सांगतोय की बाहेरच्या देशाने त्या ठिकाणी गेले की त्या ठिकाणी त्यांना एंट्रीच मिळाली नाही. एंट्री देत असताना त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले की आम्ही तुम्हाला व्यापार करायला परवानगी देतो, पण त्या बदल्यात तुम्ही आम्हाला काय देणार? आम्ही तुम्हाला हे नॉलेज देतो, आम्ही तुम्हाला बाजारपेठ उपलब्ध करू, तुम्ही आम्हाला त्या बदल्यात काय देणार? असे कधी प्रश्न भारतीयांनी विचारलेले नाही. इव्हन पोर्तुगीज जेव्हा आले होते वास्को द गामा वगैरे, त्यांना जय्यत त्यांचं स्वागत करून पाठवण्यात आलेलं होतं. त्या अगदी जड जवाहिर वगैरे देऊन पाठवण्यात. म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे की अतिथी देवो भव या मानसिकतेतून परकीयांना, पाश्चात्यांना, युरोपियनांना, अनेक युरोपियनांना, फ्रेंच असतील, पोर्तुगीज असतील, समथिंग, तर या सगळ्यांना आपण पचवले. पण हे होत असताना जेव्हा स्वातंत्र्य चळवळ आपण म्हणतो बघा, चळवळ याचा अर्थ मुव्हमेंट आहे. ती गोष्ट वारंवार चालत राहते. अशी प्रत्येक वेळेस वेगवेगळे प्रश्न असतात. जसं की महिलांची चळवळ आहे, कामगारांची चळवळ आहे, शिक्षकांची चळवळ आहे. एखादा प्रश्न मिटला की ती चळवळ तिथं थांबत नसते, त्या चळवळीचं कामकाज चालूच असते. कारण नवीन नवीन प्रश्न येतच असतात आणि नवीन नवीन विषयावर ही चळवळ काम करत असते. तशा पद्धतीनं अनेक प्रकारच्या सामाजिक सुधारणेच्या चळवळी सुद्धा झालेल्या होत्या भारतामध्ये. राजाराम मोहन राय होऊन गेले, पंडित ईश्वरचंद्र होऊन गेले, सावित्रीबाई फुले, ज्योतिराव फुलेंची चळवळ होऊन गेलेली आहे.
सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली होती, ब्राह्मण समाजाची. या चळवळी पण या कशा होत्या? सामाजिक चळवळी. जसं आपण हितसंबंधी गट आणि दबाव गट याच्यामध्ये फरक करतो. हितसंबंधी गट फक्त आपल्या विशिष्ट अशा घटकाचे हित साधतात. दबाव गट प्रेशर ग्रुप असतो, सरकारवर दबाव असतो. हा फरक आहे. तशा पद्धतीनं चळवळी, संघटना, राजकीय संघटना या वेगवेगळ्या या सामाजिक संघटना होत्या. समाजामध्ये विविध प्रश्नांवर ते चिंतन करायचे, मांडणी करायचे, प्रबोधन करायचे, बदल घडवून आणायचे प्रयत्न केला जायचा. आणि मग या सामाजिक चळवळी झाल्या. परंतु त्या काळामध्ये असंही बोललं जायचं की समाज सुधारला तर देश सुधारतो. समाज जर सुधारला, पण त्या काळामध्ये समाजामध्ये एवढ्या काही समस्या होत्या. त्या समस्या आपणच तयार केलेल्या होत्या सगळ्या. जाती व्यवस्थेच्या समस्या असतील, लिंगभेदाच्या समस्या असतील, बालविवाहाच्या समस्या असतील, किंवा विधवा पुनर्विवाहाच्या समस्या असतील, सती प्रथेच्या समस्या असतील, स्त्री शिक्षणाच्या समस्या, कितीतरी समस्या होत्या. मग या सामाजिक सुधारणेची चळवळीतल्या लोकांना वाटायचं की आधी समाज सुधार, मग पुन्हा देश सुधारण्याच्या पाठीमागे. पण राजकीय स्वातंत्र्याची चळवळ वेगळ्या होत्या. आणखी त्यांना असं वाटायचं की आधी आपलं घर स्वतंत्र झालं पाहिजे. त्या घरावर आपला ताबाच नाहीये, तर आपण काय मांडणी करता येते? कोणत्या हक्काने म्हणायचं की आपण घर आहे आमचं आणि मग आपण आम्हाला त्याच्यात सुधारणा करायची? आधी घर स्वतंत्र करा, म्हणजे देश स्वतंत्र करा. त्याच्यामध्ये हक्क, अधिकार आपल्याला स्वतःला हँडल करता येईल. आपण आता देश आपला आहे, परंतु अधिकार कुणाचा आहे? दुसऱ्यांचा कुणाचा तरी आहे. तो आपल्याला काढून टाकायचा. याच्यासाठी आपला देश स्वतंत्र होण्यासाठी काय प्लॅन करता येईल, काय नियोजन करता येईल, काय प्रोग्राम आखता येईल, असं राजकीय घटकामध्ये काम करणाऱ्या लोकांना. हळूहळू ब्रिटिशांनी जसे इसवी सन 1600 मध्ये आले आणि 1757ची प्लासीची लढाई झाली, बक्सारची लढाई झाली. हळूहळू भारतीयांना कळू लागलं की हे जरा जास्तच खोलात चाललेले आहे. आमची शेती पण या लोकांनी घेतलं, आमचे मळे पण या लोकांनी घेतले. आता आमच्या शेतामध्ये आम्ही ज्वारी पिकवायची नाही म्हणे, काय पिकवायचं? निळ घ्यायचंय, अफू घ्यायचे, अफूचं पीक घ्यायचंय. अरे मग आम्ही खायचं काय? पण त्याची चिंता कोणाला? आम्हाला फक्त नगदी पिकं पाहिजे होती, नगदी पैसा पाहिजे होता. त्यासाठी त्यांचा हा उपक्रम होता. भारतीयांवर राज्य करणे, म्हणजे व्यापारी म्हणून म्हणाले आणि राज्य करते म्हणले. कदाचित त्या काळामध्ये भारतीयांना भारताचा इतिहास, भारताचा नकाशा माहित नव्हता, अभ्यास करण्याची गरज पण वाटली नव्हती. पण येणाऱ्या प्रत्येक ब्रिटिशांना, युरोपियनांना त्यांच्या टेबलवर असे नकाशे लावलेले असायचे. नकाशाचा अभ्यास असायचा की कुठं उत्तर आहे, कुठं दिल्ली आहे, कुठं कानपूर आहे, कुठं संबळपूर आहे, कुठं दक्षिण भारत आहे, सगळं पाहिजे. आपल्याकडे काय, प्रत्येक खेड स्वयंपूर्ण असायचं, 12 बलुतेदारीची पद्धत असायची. आपल्याला काही तालुका पण माहिती नाही, जिल्हा पण माहिती नाही, किंवा राजधानी तर लांबच गेली. ब्रिटिशांनी ज्या वेळेस काही सुधारणा आणल्या, रस्ते आणले, रेल्वे आणले, बसेस आणले, त्यावेळी मग मात्र भारतीय त्या बसमध्ये बसू लागले, त्या रेल्वेमध्ये बसून. ऍटलिस्ट कामगार म्हणून का होत नाही, टोपले उचलायचं काम का होत नाही, परंतु एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्यांना जाण्याचा योग येऊ लागला. दुसरी लोक दिसू लागली, ही पण लोक आपलीच आहेत. हे असं कालखंड आहे, अशी एक घटना आहे भारताच्या इतिहासात की जी पहिली घटना आहे, पहिला संघर्ष अमरासमोरचा, जो की भारतीयांना कुठल्याही प्रकारचा याच्या अगोदरचा अनुभव नाही. भारताकडे फार काही प्रशिक्षित सैन्य, भारताची इच्छा खूप काय, आपण स्वतंत्र व्हायचे, या लोकांना हकलून द्यायचे किंवा यांना वेगळ्या पद्धतीने प्रतिकार करायचे. पण त्याच्यासाठी जी बिंग लागते, त्याच्यासाठी जो प्लॅन लागतो, त्याच्यासाठी प्रशिक्षण लागते, त्या प्रशिक्षणाचा नाही म्हटलं तरी थोडा अभाव म्हणायला हरकत नाही. पण तरीही तो केलेला अतिशय चांगला असा प्रयोग होता. म्हणून 1857चा काय झाला, उठाव झाला, क्रांती झाली. क्रांती कशाला म्हणायचं, जे टोटली चेंज, सुरुवातीची परिस्थिती आणि नंतरची परिस्थिती टोटली बदललेली असते, त्याला आपण रिव्होल्यूशन म्हणतो. जसे की आपण अमेरिकन रिव्होल्यूशन म्हणतो, रशियन रिव्होल्यूशन म्हणतो, फ्रेंच रिव्होल्यूशन म्हणतो, किंवा जपानची मेईसी क्रांती म्हणतो. हे काय, त्यांनी पूर्ण चेहरा मोहरा बदलून टाकला त्या घटने, त्याच्यामुळे त्याला क्रांती म्हणून 1857चा हा उठाव झाला. या उठावाच्या माध्यमातून
दोन गोष्टी घडल्या की ब्रिटिशांना पहिल्यांदाच भारतीयांनी प्रतिकार केला, अशा प्रकारचा प्रतिकार कधी केलेला नव्हता. आणि दुसरी गोष्ट, आता भारतीय धाडशी झाले, आता यांच्यापासून थोडस आपल्याला अलिप्त किंवा जरा सुधरून सावरून बसवावं लागेल आपल्याला, अशा पद्धतीने त्यांनी समजलं. सोबतच भारतीयांनी काय घेतलं याच्यातून एज्युकेशन, अरे थोडीशी ताकद आपली कमी पडली, थोडीशी ताकद आपली, आता पुढच्या वेळेस बघा, थोडीशी त्याच वेळेस जर ताकद वाढली असती तर काय झालं असतं, भारताचा इतिहास बदलून असता ते, बरोबर आहे ना. पण ठीक आहे, ओके, हे आपला पहिला प्रयोग आहे, आपण काही माघार घ्यायचं नाही, अथवा भारताकडे खूप संयम आहे, भारत खूप पॉझिटिव्हली विचार करतोय प्रत्येक गोष्टीतनं. आणि त्याच्यानंतर त्यांनी ठरवलं की आता आपल्याला जरा संघटित व्हायचं, बरोबर आहे, आता आपल्याला संघटित व्हायचं. संघटित होण्यासाठी काय, आतापर्यंत प्रादेशिक संघटना होत्या छोट्या छोट्या अगदी स्टेट लेवलवर, आता आपल्याला जर राष्ट्रीय भावनेतनं संघटित व्हायचं, राष्ट्रीय ऐक्य. आता आपण तोपर्यंत एव्हा ना खूप सारं कम्युनिकेशन झालेलं होतं, खूप साऱ्या सुधारणा चळवळी झालेल्या होत्या, राजकीय चळवळी झालेल्या होत्या, अनेक वृत्तपत्र आलेली होती, शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं होतं, बरेच भारतीय भारतात शिकून बाहेर जाऊन शिक्षण घेऊ लागलेले होते. इंग्रजी शिक्षणामुळं परकीयांची शिक्षणाची दारं उघडलेली होती, अनेक इंग्रजी ग्रंथांचा अभ्यास होऊ लागलेला होता. आणि याचा परिणाम असा झाला की भारतीयांचा पण तुलनात्मक अभ्यास सुरू झाला की ब्रिटिश देशामध्ये, इंग्लंडमध्ये तिथल्या लोकांना कसं वागवलं जाते, मग तेच ब्रिटिश इथं आपल्याला असं का वागवतात. अमेरिकेमध्ये बघा किती फ्रीडम आहे, ब्रिटनमध्ये स्वतःमध्ये बघा लोकांना किती फ्रीडम दिलेला आहे, तिथे किती अनेक संशोधक तयार झाले, लेखक तयार झालेले, शास्त्रज्ञ तयार झाले. मग आपल्या भारतामध्ये ही लोक येऊन असं का वागतात. बरं, आपल्यामध्ये जे काही त्रुटी आहेत, हे स्त्री भ्रूण हत्या म्हणा किंवा सती प्रथा म्हणा, हे खरंच काही ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे का, कोणत्या पारंपरिक ग्रंथामध्ये लिहिलंय का, त्याचा पण वाचन करून अभ्यास करू लागला. अरे हे सगळं कोण आहे, हे काहीतरी अवलंबर आहे अशा पद्धतीचं. भारतातल्याच लोकांनी काहीतरी तयार केलेली ही प्रोसेस, असं कोणत्याही ग्रंथात लिहिलं नाही की सती प्रथा. म्हणजे अशा पद्धतीचा तुलनात्मक अभ्यास होतो प्रत्येक गोष्टीचा, सामाजिक चळवळीच्या माध्यमातून, राजकीय चळवळीच्या माध्यमातून. मग आपल्यामध्ये काय सुधारणा केल्या पाहिजे त्याचाही वापर होऊ लागला. आपल्यामध्ये काय त्रुटी आहे, कुठेतरी आपणच कमी पडतो की काय, आपल्यामध्ये काय सुधारणा कर, आणखी कुठलं नॉलेज घ्यावं लागेल जास्त, आपल्याला कुणाची बरोबरी करावी लागेल, आपल्यामध्ये कुठल्या सुधारणा कराव्या लागतील, असाही त्यांच्यामध्ये एक अंतर्मुख होण्यासारखा प्रश्न निर्माण झाला. त्याच्यातून एक राष्ट्रीय भावनेतून जी संघटना तयार झाली, ज्याला आपण राष्ट्रीय काँग्रेस असं म्हणतो, राष्ट्रीय सभा, म्हणजे स्वातंत्र्य चळवळ जी आहे, ज्याला इंडिपेंडन्स मुवमेंट असं म्हणतो, तर ती चळवळ मात्र हळूहळू म्हणजे जन्म घेतला तिनं, त्याच्यानंतर ती वाढू लागली, त्याच्यानंतर तिला थोडस किशोरवय प्राप्त झालं, प्रौढत्व प्राप्त झालं, अशा पद्धतीने ती बालक राष्ट्रीय सभा 1885. मग त्या काळामध्ये व्यवस्थेंद्र बॅनर्जी होते, दादाभाई नौरोजी होते, त्याच्यानंतर गोपाळकृष्ण गोखले होते, सर ॲलन ह्यूम होते, ब्रिटिश अधिकारी त्या ठिकाणी. हे सगळ्या लोकांनी पुढाकार घेऊन राष्ट्रीय सभेची निर्मिती केली. पण राष्ट्रीय सभेचं कामकाज कसं करायचं हाही एक प्रश्न निर्माण झाला. प्लॅन, आता सगळ्याच गोष्टी पहिल्यांदा, जसं नवीन संसार थाटतो तेव्हा सगळंच काही नवीन नवीनच वाटतंय आपल्याला, तशा पद्धतीनं हे सगळं नवीन अशी यंत्रणा त्या ठिकाणी उभी राहू लागली. अनुभव कुठलाच नाही, मार्गदर्शन कुणाचंच नाही, आपलंच ड्रीम आहे, आपलंच थीम आहे, आपलंच वर्क आहे आणि ते करायचं, एवढे निश्चयपणा आहे आपल्या विषयावर. आणि त्या माध्यमातून मग राष्ट्रीय सभेचं हे 3 स्वरूपामध्ये त्याचं रूपांतर झालेलं होतं. पहिला कालखंड आहे, दुसरा कालखंड आहे, तिसरा कालखंड. मग या सगळ्या कालखंडामध्ये पहिला कालखंड हा मवाळ गटाचा आहे. मवाळ गट काय म्हणतोय की आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे. कसं पाहिजे, आताच काही गडबड करायची नाही, युद्ध करायचं नाही, त्यांचा प्रतिकार करायचा नाही, त्यांना उलट बोलायचं नाही, विरोध करायचा नाही. काय करायचं मग, भाषणं करायची, अर्ज विनंत्या करायच्या, सरकार दरबारी थोडस पाठपुरावा करायचा, अर्ज घ्यायचे, विनंती करायची आणि सतत थोडेसे सरकार दरबारी हेलपाटे मारायचे, पाठपुरावा करायचा की आम्हाला स्वातंत्र्य द्या, आम्हाला आमच्या ह्या मागण्या पूर्ण करा वगैरे वगैरे. प्रायमरी स्टेज आहे ना, प्रायमरी स्टेज मध्ये आक्रमकता येणार नाही
आणि त्यामुळं हे प्रायमरी स्टेजमध्ये अशी मवाळवादी धोरण ही जवळपास 1905 पर्यंत चालू. त्या काळामध्ये राणी व्हिक्टोरिया होत्या ब्रिटनच्या, त्यांनी पण भारतीयाच्या संदर्भामध्ये थोडीशी ऍक्शन चांगल्या बाजूने घेतली होती की आता कुठल्याही प्रकारची आम्ही संस्थान खालसा करणार नाही, आम्ही प्रत्येकाला नोकऱ्या देऊ, धर्मांतर करण्याची किंवा धर्माची सक्ती करणार नाही, आम्ही त्यांना ज्यांना इच्छा असेल त्यांना आम्ही नोकरी देऊ वगैरे असे काही आश्वासन पण देऊन जरा भारतीयांना शांत पण केलेलं होतं त्या काळामध्ये. आणि एकीकडे भारतीयांमध्ये दोन गट अशी वेगळ्या पद्धतीने डेव्हलप होऊन लागलेली होती. आता हे होत असतानाच काही लोकांचं मत होतं, अरे हे काय आता ब्रिटिश ते पोहोचलेले आहेत फार, आता त्यांच्या सरकार दरबारी किती अर्ज करा, तुम्ही पाठपुरावा करा, हे काय स्वातंत्र्य देण्याच्या मनस्थितीत आहेत का? एव्हाना त्यांचे जे रोपट आहे ते मूळ एवढे खोलात केलेले होते की ते स्वातंत्र्य काय तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करण्याच्या मनस्थितीत नव्हती ती लोक. आणि मग त्यानंतर मग जहाल गटांचा उगम झाला, उदय झाला. जहाल गट काय म्हणतोय की आता आम्हाला सरकार दरबारी विनंती अर्ज वगैरे करायची आम्हाला इच्छा नाहीये, आम्हाला डायरेक्टच आम्हाला आता स्वातंत्र्य पाहिजे, आमचं स्वराज्य आम्हाला पाहिजे. या जहाल गटामध्ये लाल बाल पाल ती गट फार म्हणजे अग्रणी होते, त्याच्यामध्ये लाला लजपत राय होते, बाळ गंगाधर टिळक होते, बिपिन चंद्र पाल होते. मग ते म्हणायचे की त्यांची चतुसूत्री ठरलेली होती, स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार. आम्ही बहिष्कार घालणार कुणावर? तुमच्या शिक्षणावर बहिष्कार घालणार, तुमच्या कपड्यांवर बहिष्कार घालणार, परकीय मालावर बहिष्कार घालणार, तुमच्या विचारांवर बहिष्कार घालणार, तुमचे दुकान असेल तर त्याच्यावर बहिष्कार घालणार, आम्ही स्वदेशी मालाचा पुरस्कार करणार. ठणकावून सांगितलं होतं लोकमान्य टिळकांनी, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आणि तो मी मिळवल्याशिवाय राहणार नाही, तो मी मिळवणारच. आणि म्हणून त्यांना भारताच्या असंतोषाचे जनक फादर ऑफ इंडियन अनरेस्ट म्हणजे सतत धगधगता असं असंतोष, अतृप्त, कधी एकदा मला माझ्या देशाला मुक्त करता येईल या या पाशातून, या संकटातून, या जोखडातून कधी एकदा माझ्या भारताला मी मदत करू आणि त्याला बाहेर पडू, अशा जिद्दीनं पछाडलेले व्यक्तिमत्व त्या काळामध्ये पुढे आले. मग ठिकठिकाणी त्यांनी परकीय मालाच्या होळ्या केल्या, बहिष्कार टाकला, परकीय शिक्षणावर त्यांनी बंदी घातली, त्यांच्या शाळा बंद केल्या, आपल्या शाळेतच त्या शाळेतून मुलं काढून आपल्या शाळेत टाकून दिली. राष्ट्रीय शिक्षण, आपल्या भारताचं शिक्षण आपण घेतलं पाहिजे, परकीयांच्या प्रत्येक गोष्टीला आपण प्रतिकार केला पाहिजे, या विचाराने हे 1905 ते 1920 पर्यंत ह्या सगळ्या घटना घडामोडी चालूच होत्या. हे होत असताना एकीकडे आणखीन एक नवीन पर्सनॅलिटीचा उदय होत होता, ते म्हणजे महात्मा गांधीजी, राष्ट्रपिता महात्मा गांधीजी, ज्यांच्याबद्दल असं म्हटलं जाते प्रार्थनेच्या संदर्भामध्ये गीत, हमें आजादी बिना खड़ग बिना डाल, साबरमती के संत तुम्हें कर दिया कमाल. आपण नेहमीसाठी हे गीत ऐकतोय. रघुपती राघव राजाराम हे सतत वैष्णव जन जो तेने कहिए जे पीर पराई जानो रे, अनेक गीत आहेत त्यांची की ते गीत ऐकतानाच असं वाटते की आपल्याला महात्मा गांधीजींचा तो चेहरा आठवतोय, तो चरखा आठवतोय, त्यांची ती वेशभूषा आठवते. आणि महात्मा गांधीजी म्हणजे अशी पर्सनॅलिटी, शांत, संयम, धीर, गंभीर, आध्यात्मिक वृत्तीचे, पूर्णतः महात्मा गांधीजी म्हणजे अशी पर्सनॅलिटी, ते असं व्यक्तिमत्व आहे की ज्या व्यक्तिमत्वामध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला स्वातंत्र्य दिसतं. अशा मोठ्या ब्रिटिशांच्या विरुद्ध ते जेव्हा बॅरिस्टर झाले, दक्षिण आफ्रिकेमध्ये गेले, तिथे त्यांनी होणाऱ्या गुलामांवरचा अन्याय त्याला त्यांनी वाचा फोडलेली होती, सत्याग्रह केलेला होता. भारतामध्ये आले, पुन्हा भारताची भ्रमंती केली सगळी,
भारताचं दृश्य गोपाळकृष्ण गोखलेंनी त्यांना सांगितलं होतं की गेल्याबरोबर कुठल्याही प्रकारचं डायरेक्ट ऍक्शन घ्यायची नाही, पहिल्यांदा पूर्णतः भारत फिरून बघा, भारताची काय स्थिती आहे, अभ्यास करा, संयमाने तुम्हाला काय निर्णय घ्यायचे ते घ्या. त्यानुसारच त्यांनी पूर्णतः भारत पिंजून काढलेला होता. खेड्यापाड्यामध्ये गेलेले होते, तिथं भारतीय गरिबांची काय स्थिती आहे, शेतकऱ्यांची काय स्थिती आहे, निळीचे काम करणाऱ्या कामगारांची काय स्थिती आहे, शेतकरी कोणत्या अवस्थेमध्ये जगताय, त्यांना पोटभर अन्न मिळते का, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास त्यांनी हळूहळू करायला सुरुवात केली. आध्यात्मिक वृत्तीचे आणि पूर्णतः आत्मसंयम असलेले असे हे महात्मा गांधीजी एक असं व्यक्तिमत्व होतं की एक शांत व्यक्तिमत्व आणि संयमशील व्यक्तिमत्व होतं. या गांधीजींनी या ब्रिटिशांच्या विरोधामध्ये निशस्त्र प्रतिकाराचा विडा उचललेला होता. विशेषतः या सशस्त्र अशा आणि आधुनिक अशा ब्रिटिशांच्या समोर त्यांनी जी शस्त्र वापरलेली होती ती अगदी गौतम बुद्धांच्या तत्वावर आधारलेली, म्हणजेच सत्य, अहिंसा, सत्याग्रह, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य, जेल भरो आंदोलन, छोडो भारत किंवा करेंगे या मरेंगे, म्हणजे कुठल्याही प्रकारे हिंसा करायची नाही. ही हिंसा प्राणी मात्राची नाहीये, मानवाची नाहीये, मानवी मनाची सुद्धा हिंसा करायची. हे त्यांच्या अहिंसेचं मूळ असं तत्व होतं. म्हणजे सर्वांवर कुणाचाही अपमान करायचा नाही, कुणाचाही पराभव करायचा नाही, पण समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पाडून त्याला आपलंच करायचं. त्यासाठी आत्मसंयम, आत्मक्लेश, मग त्याच्यासाठी उपोषण असेल, 21 दिवसाचं उपोषण, आत्मसंयम, निग्रह, निश्चय, प्लॅन. ते म्हणायचे क्रियेविना पाचाळता व्यर्थ. कृतीला विचाराला कृतीची जोड असणं आवश्यक आहे. बोले तैसा चाले त्याची बंदावी पावले, ही जी काही म्हणी आहे त्या म्हणी सगळ्या गांधीजींना, बापूजींना, राष्ट्रपितांना लागू असतात. आणि म्हणून ते म्हणायचे की मला भारत स्वतंत्र करायचंय, मला परकीयांना जरी परावृत्त, जरी त्यांना बाहेर काढायचं असेल तरी दुखवून नाही, हिंसा करून नाही, रक्तपात करून नाही. आणि त्यासाठीच त्यांनी सविनय कायदेभंग केला, जी की आता आज 12 मार्च आहे, 12 मार्च ते 5 एप्रिल ही जी काही दांडी यात्रा तयार केली होती, उचललेले मीठ मुठभर आणि साम्राज्याचा खचला पाय, हे एकाच वाक्यामध्ये सगळं गर्भितार्थ आपल्याला लक्षात येतो की एक मुठभर मीठ उचलून त्यांनी जो धक्का दिला साम्राज्याला आणि त्यामुळे संपूर्ण देशाला जी की स्फूर्ती वाटली. हे दांडी यात्रा साबरमती आश्रमापासून ते दांडी असं जे काही 354 किलोमीटरचं अंतर होतं, ते सुरुवात करत असताना 78 सदस्यच होते सोबत. म्हणजे नेता कसा असावा, नेता पहिल्यांदा आपल्या विचारावर ठाम असायला पाहिजे, मला नेमकं काय करायचं आहे, त्यांचा प्लॅन. गांधीजी हे ड्रीमर होते, गांधीजी हे नियोजित असं कार्य करणारे होते. सगळं प्लॅन त्यांच्या डोक्यात होतं की काय केलं तर काय होईल. आणि जेव्हा नेता फर्म असतो, नेता जेव्हा ठाम असतो आपल्या विचारावर, तेव्हा मागं कुणी येतील अथवा न येतील त्याचं काही देणं घेणं नाही. मला ही कृती करायची, जी कृती देशाच्या हितासाठी असेल, जी कृती मानवाच्या हितासाठी असेल, जी कृती पूर्ण संपूर्ण मानव जातीच्या हितासाठी असेल, तशी कृती मी करायला तयार आहे. या भावनेनं प्रेरित होऊन त्यांनी दांडी यात्रा काढली आणि सविनय कायदेभंग, त्याचं काय नाव आहे, सविनय म्हणजे विनंतीपूर्वक, विनयशील रूपातून कायद्याचा भंग. आता मुठभर मीठ उचलल्यानंतर काय होणार आहे, ब्रिटिशांना काय वाटतं, काहीतरी असं कुठं असते का, मीठ उचलल्यानंतर काय देश भडकतो का, किंवा लोक यांना मदत करतात का, त्याच्या पाठीमागचं रहस्य नाही. पण जेव्हा त्याचा प्रत्यंतर संपूर्ण देशामध्ये
त्याचे पडसाद उमटले. ठिकठिकाणी प्रार्थना, ठिकठिकाणी प्रभात फेऱ्या, झेंडावंदन किंवा ठिकठिकाणी भजन हे सगळं होऊ लागलं. तेव्हा असं वाटू लागलं ब्रिटिशांना की याच्यामध्ये काहीतरी वेगळी शक्ती आहे. चंपारण्याचा सत्याग्रह करत असताना सुद्धा तसंच अगदी ते उपोषणाला बसले. त्या अरण्यातील, त्या जंगलातील, त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वापरण्यासाठी शेवटी ब्रिटिशांना मागे केला. म्हणजेच मला हे सांगायचे की एखादा नेता जर पूर्णतः बेचित असेल, कार्यक्षम असेल, अगदी स्वप्न पाहणारा असेल आणि त्याचा प्लॅन फिक्स असेल तर त्याला अपयश येण्याचं काही कारण नाही. आणि त्यामुळं महात्मा गांधीजींच्या सोबत अनेक लोकांनी आपली पूर्णतः शक्ती त्या ठिकाणी देशासाठी लावलेली आहे. कुठल्याही प्रकारचा मोबदला नाहीये, कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाहीये. राजकीय चळवळीमधली सगळी लोक आपलं आयुष्य त्या ठिकाणी वेचली असतील. पण ते नेताजी सुभाषचंद्र बोस असतील, मोतीलाल नेहरू असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, अशी महान विभूती, एक जबाबदार वर्ग, संयमशील वर्ग, ज्याला आपण मॅच्युअर पर्सनॅलिटी असं म्हणतो, याच्यामुळं देशाला एक वेगळा आकार तयार झाला. शेजारच्या चीन बद्दल जर विचार केला तर चीनचा इतिहास वेगळाच सांगतो. चीन मध्ये युद्ध झालेली आहे, चीन मध्ये रक्तपात झालेले आहे, चीन मध्ये गट आलेली आहे. अमेरिका प्रशित युद्ध चालू होतं त्या काळामध्ये. अमेरिकेने पण आपल्या फौजा नेऊन थांबवलेल्या होत्या आणि रशियाला पण आपल्या फौजा थांबवलेल्या होत्या. मध्ये चीन अडकलेला. म्हणजे चीनची स्थिती वेगळी आहे. भारतामध्ये पण तसे प्रयोग झालेले होते. कारण एकीकडे दुसरं महायुद्ध चालू होतं आणि एकीकडे स्वातंत्र्याच्या चळवळीनं उग्र स्वरूप धारण केलेलं होतं. पण दुसऱ्या महायुद्धामध्ये जेव्हा ब्रिटिशांचा पाडाव झाला तेव्हा मात्र भारताच्या स्वातंत्र्य लढ्याने एकाएकी उचल खाल्ली, वेग घेतला. आणि मग त्या माध्यमातून एकीकडे मग ते सायमन कमिशन असेल, रौलट ऍक्ट असेल, जालियनवाला बाग हत्याकांड असेल, अशा अनेक प्रसंगातून भारताची फळी अशी मजबूत होऊ लागली. आणि भारताला मिळालेले जे नेतृत्व आहे ते डळमळीत नसल्यामुळं, त्यांचे प्रोग्राम फिक्स असल्यामुळं वेळोवेळी सत्याग्रहाचा त्या ठिकाणी पाऊल उचलून त्या ठिकाणी यश प्राप्त करण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यामध्ये गोलमेज परिषदा झाल्या, पहिली गोलमेज, दुसरी गोलमेज, तिसरी गोलमेज झाली आणि त्याच्यानंतर रॅमसे मॅक्डोनाल्ड या ठिकाणी येऊन गेले होते. आणि असे अनेक प्रसंगातून महात्मा गांधीजींच्या व्यक्तिमत्वाला उजाळा मिळू लागलं. जेव्हा 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 भारताचे हे प्रयत्न बघू लागले ब्रिटिश, तेव्हा त्यांच्या लक्षात येऊ लागलं की आता आपल्याला या ठिकाणी फार काही काळ राहता येणार नाही. मग त्याच काळामध्ये मोहम्मद अली जिना यांनी पण उचल खाल्लेली होती. 1947 या काळामध्ये स्वतंत्र पाकिस्तानची मागणी होऊ लागली. एकीकडे महात्मा गांधीजींना स्वतंत्र पाकिस्तान नको होता. त्यांना असं वाटायचं की भारत आणि पाकिस्तान एका शहराचे दोन डोळे आहेत, ते सगळे आपलेच आहेत. मग स्वतंत्र राज्याची मागणी कशासाठी? त्याच्यामुळे ते पण ठाम राहिले. पण शेवटी जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांनी सांगितलं की नाही, आपल्याला हे असंच करायचंय. ठीक आहे. अशा पद्धतीनं 15 ऑगस्ट 1947 ला या भारताच्या, या जगाच्या नकाशावर भारताचा नकाशा एक तयार झाला. परंतु या स्वातंत्र्य चळवळीमध्ये अनेकांनी आपली आहुती दिलेली आहे. जसे की सुभाषचंद्र बोस स्वातंत्र्यासाठी लढले, पण स्वातंत्र्य त्यांना पाहता आलं नाही. लोकमान्य टिळक स्वातंत्र्यासाठी पुढाकार घेतला, पण त्यांना स्वातंत्र्य पाहता आलं. म्हणजे त्यांच्या सगळ्या इच्छाशक्तीच्या बळावर ही सगळी लोक स्वातंत्र्य चळवळीमध्ये, ही सगळ्या लोकांनी काम केलेले आहे. जरी गांधी युग आपण म्हणत असू, जरी गांधीच्या काळामध्ये स्वातंत्र्य मिळालेले असेल, परंतु त्याची पार्श्वभूमी जी आहे तर सगळ्यांचंच योगदान भारताच्या सोबत आहे. भारताच्या जल्लोषामध्ये त्यांचाही सिंहाचा असेल, खारीचा असेल वाटा आहे. आता हे सगळं करण्यापाठीमागे काय उद्देश आहे? आज आपण जे काही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा जो उपक्रम मोदी सरकारने, आपले पंतप्रधानांनी आयोजित केलेला आहे, काय कारण असू शकते याचं? तर त्याचं कारण असं आहे की सनातन भारत की चमक देखो, सनातन भारत की चमक देखो, आधुनिक भारत की धमक देखो. कारण हे प्राचीन कालखंडातल्या इतिहास आपण
आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येते की आपण त्यांचे वारसदार आणि आपल्याला आपली पण काही जबाबदारी आहे. त्यांच्या काळातले प्रश्न वेगळे होते, आता आपल्या काळातले प्रश्न वेगळे आहेत. मग या परिस्थितीमध्ये आपण सामर्थ्याने त्याला कसं तोंड द्यायचं, सत्याने कसं चालायचं? सत्य हाच ईश्वर आहे, ईश्वर हाच सत्य आहे. मग या परिस्थितीमध्ये आता आज बघा कोविडची काय समस्या आहे, ही प्राप्त परिस्थितीतली समस्या आहे. मग याला कसं आपल्याला पुढे जाता येईल, याला सामर्थ्याने कशी उत्तर देता येतील, आपल्याला सामर्थ्याने कसं जगता येईल, आपल्याला प्राप्त परिस्थितीमध्ये ही क्रांती आपल्याला कशी यशस्वी करता येईल, असे अनेक प्रश्न आहेत. पर्यावरणाचे प्रश्न आहेत, स्त्री शिक्षणाचे प्रश्न आहेत, किंवा आज नवीन म्हणजे कुटुंबातले अनेक प्रकारचे अडचणी निर्माण होऊ लागलेत, कुटुंबातले समस्या निर्माण होऊ लागलेले आहेत, अनेक घटस्फोटितांचं प्रमाण वाढतंय. असे अनेक प्रश्न आपल्याला अभ्यासासाठी आहेत, कार्य करण्यासाठी आहेत, कृती करण्यासाठी आहेत. तर मागच्या लोकांचा वारसा आपण घ्यायचा आहे आणि पुढे आपल्याला चालायचं. बघा, प्रत्येक व्यक्ती हा एक खऱ्या अर्थाने इतिहासच असतो. प्रत्येक व्यक्ती हा स्वतःच्या नावाने, स्वतःच्या आडावाने या विश्वामध्ये एकटाच आहे. मग आपण जर समजा तो इतिहास विसरला तर आपण आपला इतिहास तयार करू शकत नाही. आणि म्हणून मला असं वाटतंय की प्रत्येक व्यक्ती कसा व्यक्तिमत्व आहे, पर्सनॅलिटी आहे, एक ओळख आहे, एक हटकं व्यक्तिमत्व आहे. त्या पद्धतीनं आपणही आपली एक स्वतंत्र ओळख तयार करावी. तुम्हाला ज्याच्यामध्ये आवड आहे, तुमचे जे छंद आहेत, तुमची जी कार्य करण्याची पद्धती आहे, त्याचा अभ्यास करायचा आणि त्याच्यामध्ये एवढी झेप घ्यायची की आपण वेगळ्या पद्धतीनं इतिहासामध्ये जमा व्हावं, इतिहासाने आपली नोंद घ्या. शेवटी मला एवढंच म्हणा असं वाटतंय, हर पतंग जानती है अंत में हमें कचरे में जाना है. हर पतंग जानती है अंत में हमें कचरे में जाना है, लेकिन उससे पहले आसमान छूकर दिखाना है, आसमान छूकर दिखाना है. आज स्वातंत्र्य चळवळीच्या या इतिहासासाठी त्याची चर्चा करण्यासाठी मला या ठिकाणी बोलवलं. प्राचार्य साहेबांनी मला बोलवलं, मला त्यानुसार या ठिकाणी एक व्यक्त होण्याची संधी मिळाली आणि आपण सगळेजण या ठिकाणी शांततेने ऐकून घेतला. त्याबद्दल सर्वांचे मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते, आभार व्यक्त करते. थँक्यू. धन्यवाद मॅडम. अतिशय सुंदर पद्धतीने भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास आमच्या समोर मांडला, त्यासाठी धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे दुसरे वक्ते जे की सर्वांच्या परिचयाचे आहेत, श्री AR धर्माधिकारी, प्रयोगशाळा सहाय्यक, शासकीय तंत्रनिकेतन बीड. ते सगळ्या प्रेरणेने या विषयावर आपल्याशी परिसंवाद साधते. तरी मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावे. सुस्वागतम. सर्वांना नमस्कार. पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन लातूर यांच्यातर्फे आयोजित आझादी का अमृत महोत्सव हा जो भारताची 75वी म्हणजे अमृत महोत्सव साजरा करण्याचे जे प्रयोजन आहे त्यानिमित्त जो परिसंवाद आयोजित केलेला आहे, त्यामध्ये मी स्वातंत्र्य चळवळीतील घडामोडींचा थोडक्यात परामर्श घेणार आहे. स्वातंत्र्य चळवळीचा जो इतिहास आहे तो जवळपास 100 वर्षांचा आहे, म्हणजे 1757 ते 1947. तर याचे साधारणतः 2 टप्पे पडतात. पहिला टप्पा आहे कंपनी सरकारचा 1757 ते 1857च्या उठावापर्यंत. नंतर 1857चा जे उठाव फसला त्यानंतर कंपनी सरकारला त्यांनी काढून टाकलं आणि ब्रिटिशांनी स्वतःच्या हातात सूत्र घेतली आणि तिथून 1947 पर्यंतचा जो कालखंड आहे त्याचा परामर्श. मग त्या 1857 ते 1947 त्यामध्ये पण परत 3 कालखंड मी करतो. 1857 ते 1885 पर्यंतचा राष्ट्रवाद जो उदय आला तो, त्याच्यानंतर 1885 भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना झाली, तिथून ते 1920 पर्यंतचा काळ म्हणजे टिळकांचा अस्त आणि गांधी युगाचे प्रारंभ, आणि त्यानंतरचा 1920 ते 1947 पर्यंत. ब्रिटिश सत्तेच्या
बंगालमधील स्थापनेपासून नेहरू युगाच्या आस्थापनेच्या काळाचा अंतर्भाव यामध्ये येतो. या स्वातंत्र्य चळवळीची विभागणी आपण 3 भागांमध्ये करूया. ईस्ट इंडिया कंपनीचा सत्तेचा काळ, भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि भारतीय राष्ट्रीय चळवळीचा काळ. ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील प्रवास एका व्यापारी संघटनेपासून व्यापारी, लष्करी, राजकीय संघटनेपर्यंत होतो. अस्थिर राजकीय परिस्थितीचे कारण देत कंपनीने लष्करी स्वरूप प्राप्त केले. यातूनच प्लासी व बक्सरचा संघर्ष उभारतो व या संघर्षातूनच एक महत्वाची सत्ता केंद्र बनते. कंपनी एक महत्वाचं सत्ता केंद्र बनतं. त्या काळात रॉबर्ट क्लाइव्ह, वॉरन हेस्टिंग्ज व लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी मला एक प्रशासन देण्याचा प्रयत्न केला. रॉबर्ट क्लाइव्हच्या त्या काळातील दुहेरी राज्य व्यवस्था, सत्ता व जबाबदारी यामधील घटस्फोट यांचा अभ्यास होतो. वॉरन हेस्टिंग्जचे महसूल प्रशासनातील प्रयोग व त्याचे दुष्परिणाम, न्याय व्यवस्थेतील सुधारणा हे घटक महत्वाचे ठरतात. कॉर्नवॉलिसच्या अनेक सुधारणा, विशेषतः त्याचा न्याय व्यवस्थेतील कोड, महसूल प्रशासनातील कायमधारा पद्धत यांचा सखोल अभ्यास आवश्यक आहे. या तिघांचा काळ हा बंगालच्या कंपनीमधील कार्यकाळाचा प्रशासकीय उत्क्रांती दर्शवतो. अर्थात ही एक वसाहतवादाची व्यवस्था आहे, ही वस्तुस्थिती लक्षात ठेवण्याची आवश्यक आहे. म्हणजे त्यांनी जरी सुधारणा केल्या ब्रिटिशांनी, तरी त्यांचा मूळ उद्देश हा काय होता? इथं वसाहतवाद स्थापन करणे हाच होता. कंपनीच्या सत्तेच्या दुसऱ्या टप्प्यात काही संदर्भ बदलतात. त्यावेळेस युरोपमध्ये नेपोलियनचा झंझावत व फ्रेंचांचं नव्याने निर्माण झालेलं आव्हान यामुळे कंपनीला भारतीय वसाहत सुरक्षित करणे क्रमप्राप्त होते. परंतु यामध्ये कंपनी धूर्तपणा दाखवते व भारतातील वसाहत मजबूत करण्याबरोबरच फ्रेंचांच्या भारतीय प्रवेशास देखील वेसण घालते. यासाठी या फ्रेंच नीतीचा ज्याला जाण आहे त्या लॉर्ड वेलस्लीला गव्हर्नर म्हणून नियुक्त केलं जातं. वेलस्लीने तैनाती फौज अंमलात आणून कंपनीची भारतावर लष्करी आधिसत्ता प्रस्थापित केली व कंपनीस मोठ्या आधिसत्तेत रूपांतरित केलं. त्यांनी तैनाती फौजेची पद्धत अंमलात आणली आणि त्यांनी त्या कंपनीच्या लष्कराला मजबूत केलं. कंपनी सत्तेच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये तुलनेने अधिक शांतता व स्थैर्य जाणवते. म्हणूनच या काळात लॉर्ड बेंटिंगच्या काळातील सामाजिक सुधारणा, आधुनिक शिक्षणाची म्हणजे मेकॉलेची जी शिक्षण पद्धती आहे, मेकॉले कमिटी यांची सुरुवात व प्रशासनातील सुधारणा या बाबी महत्वपूर्ण ठरतात. यानंतरचा काळ हा लॉर्ड डलहौसीचा येतो. डलहौसीचा काळ महत्वपूर्ण कशामुळे ठरतो? तो त्याच्या वसाहतवादी महत्वाकांक्षेमुळेच व त्याने घडवून आणलेल्या आधुनिकीकरणांमुळे. डलहौसी हा शुद्ध विस्तारवादी व खालसावादी होता. अनेक कारणे देऊन, उदाहरणार्थ दत्तक विधान नामंजूर करणं, एखाद्या राजाने खंडणी देण्यास नकार देणं किंवा त्याला गैरकारभार दिला असे कारण देऊन त्यांना शेवटी युद्ध करून भारतीय संस्थाने खालसा करण्याचंच त्याचं उद्दिष्ट होतं. यातून डलहौसी 1957च्या उठावास कारणीभूत होतो. डलहौसी प्रशासनाची दुसरी महत्वाची बाजू म्हणजे त्याचं आधुनिकीकरण. त्यानं भारतात फार मोठं आधुनिकीकरण केलं. रेल्वे, टेलिग्राम, रस्ते, कालवे, बंदरे अशा पायाभूत सुविधा व लष्कर प्रशासन, शिक्षण विषयक सुधारणा यांचा यात अंतर्भाव होतो. अर्थात हे आधुनिकीकरण वसाहतवादानेच प्रेरित होते हे नाकारता येत नाही. हा काळ साधारणतः 1853 ते 1857 आहे. त्यानंतर 1857चा उठाव हा वैशिष्ट्यपूर्ण होता. त्याची व्याख्या काहींनी शिपायांचं बंड ते भारताचं पहिलं स्वातंत्र्य युद्ध, सावरकरांनी त्याचं वर्णन भारताचं पहिलं स्वातंत्र्य युद्ध असं केलेलं आहे. या मतापर्यंत यात वैविध्य आढळते. या उठावाचे नेमके स्वरूप, उठावाची कारणे, उठाव फसण्याची कारणे व उठावाचा परिणाम याचा सखोल अभ्यास महत्वाचा आहे. या उठावाची राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, लष्करी स्वरूपाची अनेक कारणे असून ती कंपनी सत्तेच्या त्या 100 वर्षाच्या कालखंडात घडलेली आहेत. या उठावाने कंपनी सत्ता संपुष्टात आली व ब्रिटिश सत्तेच्या हाती सत्तांतर झाले. ब्रिटिशांच्या दृष्टीने भारतीय सामंतशाहीचे आव्हान संपले व आधुनिक शिक्षणाने शिक्षित बुद्धिवादी मध्यम वर्गाचे, राष्ट्रीय विचाराने प्रेरित असे नवे आव्हान उभे राहिले. आता इथून पुढे बुद्धिवादी वर्ग, शिक्षित वर्ग ब्रिटिशांना आव्हान देऊ लागलाय. यापुढील महत्वाचा काळ म्हणजे भारतीय राष्ट्रवादाचा उदय. 1857च्या उठावातील नवजात भारतीय राष्ट्रवाद 1858 ते 1885 या काळात वाढतो व 1885 ला स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून अभिव्यक्त होऊ लागतो. लॉर्ड लिटन व लॉर्ड रिपन यांचा काळ वेगवेगळ्या प्रकारे भारतीय राष्ट्रवादाच्या वाढीस कारणीभूत ठरतो. लिटनची अन्यायकारक धोरणे, भारतीय मताकडे केलेले त्याचे दुर्लक्ष व त्यांचा सततचा अपमान यातून निर्मित प्रक्रियेतून हा राष्ट्रवाद अजून वाढतो. हा काळ अपमानकारक, कठीण व वाईट असला
तरी यातून राष्ट्रवादाला बळच प्राप्त झाले यात शंका नाही. त्या मानानं लॉर्ड रिपनचा दृष्टिकोन मात्र पूर्ण वेगळा होता. तो भारत मिशनने प्रेरित होऊन भारतात आलेला होता. त्याने लिटनची अनेक अन्यायकारक धोरणे रद्द केली. रिपनने अनेक चांगल्या धोरणांची आखणी केली. शिक्षण, महसूल, प्रशासन, प्रसार माध्यमे, स्थानिक स्वराज्य संस्था, न्याय व्यवस्था याबाबत रिपनने केलेले प्रयत्न महत्वाचे ठरतात. त्याची धोरणे यशस्वी ठरली की नाही त्यापेक्षा महत्वाचे भारतीयांमध्ये आशा आकाशा पल्लवित झाल्या व भारतामध्ये राजकीय जीवनाची सुरुवात झाली हे महत्वाचे ठरले. यानंतरचा काळ आहे लॉर्ड कर्झनचा काळ. हा लॉर्ड लिटनशी साधर्म्य साधतो. उत्क्रांत होणाऱ्या भारतीय राष्ट्रवादाला बंगालची फाळणी करून संपविण्याचा प्रयत्न लॉर्ड कर्झनने केला. यातूनच भारतीय राष्ट्रवाद आणखीन प्रखर झाला व ब्रिटिश सत्तेसमोर जहाल राष्ट्रवादाचं एक नवं स्वरूप निर्माण झालं. एक नवं आव्हान निर्माण झालं जहाल राष्ट्रवादाच्या स्वरूपाने. आता या भागात पुढचा भाग आहे याच्यात आपण भारतीय राष्ट्रीय चळवळीची उहापोह करू. भारतीय राष्ट्रीय चळवळ ही एका उत्क्रांतीची अभिव्यक्ती दर्शविते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेनंतर खऱ्या अर्थाने या चळवळीला सुरुवात झाली. या चळवळीची 3 टप्प्यात विभागणी होते. 1885 ते 1905 मॅडमने सांगितल्याप्रमाणे मवाळ राजकारणाचा काळ, त्याच्यानंतर जहाल राजकारणाचा काळ 1905 ते 1920 आणि त्यानंतर गांधी युग 1920 ते 1947. 1857चा उठाव दडपल्यानंतर भारतीय समाज निश्चित पडलेला होता. या नेतृत्व समाजाला जागे करण्याचं काम 9 नवरोजी गोपाळकृष्ण गोखले, योगेशचंद्र बॅनर्जी, दिनशाह वाच्छा, न्यायमूर्ती रानडे यासारख्या भारतीयांनी केलं. या संपूर्ण नेतृत्वाचा विश्वास हा उदारमतवाद, संविधानिक मार्ग व क्रांतीपेक्षा उत्क्रांतीतून बदल या तत्वांवर होता. म्हणूनच मवाळांनी अर्ज विनंत्यांचा मार्ग अवलंबलेला होता. लॉर्ड कर्झनने 1905 साली केलेल्या बंगालच्या फाळणीतून मवाळ राजकारणाच्या मर्यादा तर स्पष्ट होतातच व मवाळांच्या मूलभूत विश्वासाला तडा गेला. म्हणूनच बंगालच्या फाळणीनंतर राष्ट्रीय चळवळीचं नेतृत्व साहजिकच जहालांच्या हाती गेलं. जहालांनी काँग्रेसच्या बाहेर जाऊन या चळवळीचं नेतृत्व केलं. राष्ट्रीय चळवळीच्या या दुसऱ्या टप्प्याचा उद्देश पूर्णपणे स्वराज्य हाच होता. जहालांनी परकीय मालावर बहिष्कार, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व असहकार या चतुसूत्रीवर आधारित चळवळीचा मार्ग अवलंबून ब्रिटिशांवर सतत दबाव निर्माण केला. त्यामध्ये लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, बिपिन चंद्र पाल, अरविंद घोष यांनी या टप्प्यातील नीळ चळवळीचे नेतृत्व केले. लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर एका युगाचा अस्त होतो, तद्वतच एका दुसऱ्या युगाची सुरुवात होते, ते म्हणजे गांधी युग. महात्मा गांधींच्या राष्ट्रीय चळवळीतील सहभागाने हे युग सुरू होते. गांधी युगामध्ये अहिंसक पद्धतीने केलेल्या असहकारातून स्वराज्य हा राष्ट्रीय चळवळीचा उद्देश होता. भारतीय समाजाचा सर्वांगीण विकास यातून गांधींनी राष्ट्रीय चळवळीला वेगळी दिशा दिली व तिला व्यापक लोक चळवळीचे स्वरूप प्राप्त करून दिले. मवाळांनी घडवून आणलेल्या राजकीय सुधारणा, वंगभंगाची चळवळ, होम रूल चळवळ, असहकार चळवळ, स्वराज्य पार्टी, नेहरू रिपोर्ट, सविनय कायदेभंगाची चळवळ, चले जाव आंदोलन व गोलमेज परिषदा यासारख्या घटकांचा यात अंतर्भाव या टप्प्यात होतो. पहिल्या टप्प्यांमध्ये भूमिगत संघटनांच्या माध्यमातून देशाच्या विविध भागात युरोपियन अधिकाऱ्यांच्या हत्या, बँका, रेल्वे लूट यातून ब्रिटिश सरकारला हलवण्याचा प्रयत्न दिसून येतो. या टप्प्यामध्ये क्रांतिकारी चळवळी, राष्ट्रीय स्तरावरील समन्वयाचा अभाव दिसून येतो. परंतु दुसऱ्या टप्प्यात हा समन्वय साधण्याचा प्रयत्न या क्रांतिवीरांनी केला. परंतु भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांची फाशी व महत्वाच्या क्रांतिकारकांची धरपकड यामध्ये ही चळवळ थंडावते. क्रांतिकारी चळवळीचा तिसरा टप्पा आहे तो म्हणजे सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद फौजेचा. जर्मनी, जपानची मदत घेऊन ब्रिटिश भारतावर आक्रमण करायचे व भारताला स्वतंत्र करायचे अशी योजना होती. सुभाष बाबूंचे अपघाती निधन, जपानची दुसऱ्या जागतिक महायुद्धातील पिछेहाट व जर्मनीचा पराभव यामुळे ही योजना पूर्णतः फसली. मातृभूमीसाठी सर्वस्वाचा त्याग करून हौतात्म्य पत्करणाऱ्या क्रांतिकारकांचे राष्ट्रीय चळवळीला मोठे योगदान आहे यात मात्र शंकाच नाही. 1940 ते 1947 या काळातील ऑगस्ट प्रस्ताव, क्रिप्स योजना, चले जाव चळवळ, नौसेनेचा बंड उठाव, त्याच्यानंतर सिमला परिषद, त्रिमंत्री योजना, घटना समितीसाठीच्या निवडणुका, त्याच्यानंतर माउंटबॅटन योजनेचा अंमल या सर्वांमधून हिंदुस्थानची फाळणी होऊन 2 स्वतंत्र राष्ट्रे पाकिस्तान व भारत यांची निर्मिती झाली व 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला. जय हिंद, वंदे मातरम.
धन्यवाद सर. अतिशय सुंदर पद्धतीने आपण आपले विचार मांडले. तरी मी आता अगरवाल मॅडम यांना विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करावे. धन्यवाद मॅडम. आजच्या कार्यक्रमाकरिता लागलेल्या प्रमुख वक्त्या डॉक्टर उमा खडगे मॅडम यांनी आपला अमूल्य वेळ काढून आणि तसेच आमच्या विनंतीस मान देऊन इथे उपस्थित राहिल्या त्याबद्दल संस्थेतर्फे मी त्यांचे आभार मानते. तसेच आपले दुसरे वक्ते श्री धर्माधिकारी सर यांनी स्वयंस्फूर्तीने या विषयावर बोलण्याची इच्छा व्यक्त केली व आपले विचार मांडले त्याबद्दल त्यांचेही संस्थेतर्फे आभार. तसेच संस्थेचे प्राचार्य डॉक्टर बकवाड सर यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्याकरिता परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे आभार. तसेच YouTube लाईव्हद्वारे जे विद्यार्थी या कार्यक्रमापर्यंत पोहोचत आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना पोहोचवण्याकरिता IT चे विद्यार्थी सुयश कुसुमकर व त्रिपुरा पतंगे यांनी जी मदत केली त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार. आणि मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी पुष्प देऊन या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवावे. तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे ज्यांनी सहभाग